व्लॉगची सुरुवात त्याने संध्याकाळपासून केली होती. नमस्कार मंडळी, मी अनु. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळपासून कोणतं शूट केलं नव्हतं किंवा घरातले सगळे कामं माझे जसले तसेच पडलेले होते. सकाळपासून मी पडून होते. माझ्या मनात एकच विचार चालू होतं की नेहमी आपण सगळ्यांना सांगतो की ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे किंवा ॲक्टिव्ह राहिलो आपण तर आपलं दिवस पण चांगलं जातंय. सगळ्यांना मी तसं सांगत असते आणि स्वतःच आज इतकी पडून राहिले सकाळपासून की काहीच आवरलं नाही. घराची अवस्था अशी, स्वतःकडे बघितलं तर एवढं चेहरा सुजलाय. म्हटलं चल काही ना काही आपण केल्याशिवाय काही जमणार नाहीये आणि आपण जर झोपून राहिलं तर आपली तब्येत अजून खराब होणार. आणि आता राजवीर पण स्कूलमधून येणार आणि मी जर अशी पडून दिसले ना त्याला तर त्याचं मन सुद्धा घरात लागत नाही. तो सारखं माझ्याकडे येत बसतो. म्हणून म्हटलं चला लेकरू येण्याच्या अगोदर आपण एकदम फ्रेश व्हायला पाहिजे. घरातलं सगळे कामे पण पडले होते ते पण आवरून घेते. आता सकाळपासून मी हे काहीच आवरलं नव्हतं. नेहमी मी तुम्हाला सकाळपासून माझी रुटीन दाखवत असते किंवा सकाळपासून कसं मी घर ठेवते किंवा कोणत्या टायमाला मी जेवण बनवते किंवा कसं करायचं हे सगळं दाखवत असते. पण आज आहे ना सगळं वेगळंच होता. 5 वाजेपासून व्हिडिओची सुरुवात केली होती आणि जसं मला बरं वाटलं तसं मला असं वाटतं की नाही एक व्हिडिओ तरी पोस्ट व्हायलाच पाहिजे. सगळे म्हणतात की ताई तू कसं करून घेते लॉंग व्हिडिओ, कसं काय तुझ्याकडून रोज अपलोड होते, आमच्याकडून तर होतच नाही. तुझे 2 व्हिडिओ येतात शॉर्ट आणि लॉंग, तू कसं करते? तर मला असं वाटते की काम करायचं आहे आपल्याला तर एकदम मन लावून करायचं आहे, नाहीतर नाही केलं तर बरं नाही का? कसं असतं एकदा जर आपण मन लावून कामं केले ना कोणतेही असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला यश भेटतोच आणि कंटिन्यू करावा लागते. आपण विचार करणार की नाही आज टाकलं तर टाकलं, हे टाकलं तरी चालतंय, आपण उद्या टाकूया, कोणत्या आपल्याला जास्त व्ह्यू येत आहे नाही येते तर मग कशाला टाकत बसायचं असं विचार करतो. पण जर आपण कंटिन्यू करत राहिलो ना तर एक दिवस नक्कीच होतंय आणि नक्कीच आपण पण पुढे जात असतो. म्हणून मी न थांबता रोज माझं एक व्हिडिओ टाकत असते. तब्येत जरी बरी नसली ना तर त्याला साईडला ठेवत असते आणि एक व्हिडिओ टाकते. शूट करणं, एडिटिंग करणं हे सगळ्या गोष्टी बघून आहे ना माझा व्हिडिओ येत असतो आणि नेहमी मी टाकत असते. हां, माझ्याकडे एखाद्या वेळेस पाहुणे आले किंवा मी गावी गेले तर माझा व्हिडिओ येत नाही आणि ते पण महत्त्वाचं आहे बरं का. आपले नातेवाईक असू द्या किंवा पाहुणे असू द्या सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ टाकणं पण महत्त्वाचंच आहे. पण काय होतं कोणत्याही गोष्टीचं ना म्हणजे एक वेगळी वेळ असते किंवा वेगळं टाईम असतो. रोज रोज आपल्याकडे कोणी येत नाही, एखाद्या वेळेस येतोय तर आपण त्यांना पण महत्त्व द्यायला पाहिजे किंवा आपल्या कामाला पण. तर जसं वेळ भेटते आपल्याला तसं व्हिडिओ टाकायचं आणि जर नाही जमलं तर मग नाही टाकलं तरी काय हरकत नाही. पण आपण घरी असून आणि आपल्याला जर आळस येत असेल तर हे चुकीचं आहे. आपण जो काम करतोय त्या फील्डमध्ये गेलोय तर कंटिन्यू करायला पाहिजे ना. म्हणून मी मला ना जसं जमलं तसं व्हिडिओ टाकत असते आणि तुमचं ना हे सपोर्ट बघून मला खूप छान वाटतं. नेहमी तुम्ही मला सपोर्ट करत असतात. मी जसं व्हिडिओ टाकते तसं तुम्हाला आवडतात. माझी जशी रुटीन आहे दाखवते तर ते पण तुम्हाला आवडते. म्हणून मी न चुकता व्हिडिओ टाकत असते आणि सगळ्यांसोबत तसं होतं बरं का. नेहमी आपण जर जोडून राहिलो ना तर आपल्याला सगळ्या ताई सपोर्ट करतात किंवा रोज आपले व्हिडिओ बघतात किंवा म्हणजे एक वेगळी सवयच होऊन जाते. मला पण टाकायची आणि तुम्हाला पण बघायची असं असतं. म्हणून आहे ना कंटिन्यू व्हिडिओ टाकायचं. काही झालं तरी फक्त एवढं आहे की इतकं पण म्हणजे हे व्हायचं नाही की घरचे कामं आपले म्हणजे जे काही आपल्याला जबाबदारी असतात आपल्यावर ते करूनच हे काम करायचं नाही. तर मग डायरेक्ट आपण असं विचार करून नाही मला टाकायचंच आहे, मला हेच करायचं आहे, मी घरचे कामं नंतर करेल असं नाही करायचं. असं केलं तर आपल्या घरात पण वाद होतंय आणि उगाच म्हणजे जास्तच हे वाढून जाते. त्याच्यापेक्षा आहे ना जसं वेळ भेटते तसं कंटिन्यू करायचं. हां, सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करायचा हे पण आणि ते पण. मी तसंच करते. म्हणजे सुरुवातीला ना मी तुम्हाला माझं सांगते, मला पण तसंच व्हायचं. माझ्या मनात एकच राहायचं की मला व्हिडिओ टाकायचा आहे, दिवस त्याच्यात घालायची. पण आता मी तसं नाही करत आहे. सगळ्यांना सांभाळून किंवा मुलाला सांभाळून किंवा सगळ्यांचे मन जिंकून मी व्हिडिओचे कामं करते. म्हणून कधीच चिडचिड होत नाही, कधीच काहीच नाही. या व्हिडिओबद्दल किंवा जे काही मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, वेळ देते त्याच्याबद्दल विषयसुद्धा निघत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कंटिन्यू आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला सगळं सांभाळावंच लागतं. तर इथे ना मला संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. घरातलं सगळं आता आवरून झालेलं होतं. म्हटलं चला हे मिरच्या वगैरे ना ताईनं मला दिल्या होत्या, म्हणजे गावाकडून आलेल्या होत्या तर तेही व्यवस्थित निवडून मला ठेवायचे होते. पण त्याच्यासाठी पण माझ्याकडे वेळ नव्हतं. म्हटलं चला उद्या ठेवेल, आता तसेच डब्यात भरून ठेवते आणि जे मला भाजीला लागत होते ते एवढे काढून घेतले. 2-3 दिवस झाले तिला देऊन, पण म्हटलं नंतर करते. नंतर जर आपण सांगितलं तर ते नंतरच राहून जाते, कधीच होत नाही. टायमावर जसं भेटलंय ना आपल्याला तसं जर आपण करून घेतलं ना तर ते कधीच म्हणजे असे पडून राहत नाही. आणि जर आपण नंतर म्हटलं ते होतच नाही. नेहमी असं होतं बरं का, आताच नाही तर मी कधीच तसलं काम सोडत नाही, पण एखाद्या वेळेस राहून जाते. तर इथे मिरच्या वगैरे काढून घेतल्या होत्या, जेवढ्या भाजीला लागत होत्या तेवढ्या आणि बाकीच्या डब्यात भरून ठेवल्या. कोणतीही मिरची असू द्या किंवा कोणतीही भाज्या असू द्या आपल्याला स्वच्छ धुतल्याशिवाय काय भाजी टाकायची नसतात. तर इथे मिरचीसुद्धा धुवून घेतली आणि आज आहे ना मला कढी बनवायची होती. म्हणजे कढी नाही तर ताकालाच आम्ही नुसती फोडणी देत असतो. म्हणजे कढीसारखंच असतं ते, फक्त त्याच्यामध्ये पीठ नसतो कोणतंच ना. आपण कढीमध्ये बेसनचं पीठ टाकतो तर आम्ही याच्यामध्ये
भाकरीमध्ये पीठ नाही टाकत, तसंच बनवतो. तर पुढं मी तुम्हाला दाखवते कसे बनवतात. भरपूर ताईन बनवत असेल किंवा भरपूर ताईंना माहिती नसेल. म्हणजे कसं होऊन जातं आहे, मी खूप वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते किंवा आमच्या गावाकडं जसं बनवतात तसं मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही म्हणतात, ताई हे याच्यामध्ये हे नाही टाकायचं, ते नाही टाकायचं. पण सगळ्यांची पद्धत वेगळी असते बनवण्याची किंवा खाण्याची पण पद्धत वेगळी असते. आता चुरून मुरून पण आम्ही खात असतो, तर त्याच्यावर पण तुमचं प्रश्न असतं की असं काय काला करते. पण कधी-कधी कसं होतंय, सगळ्या भागात आहे ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते किंवा जेवण पण वेगळ्या पद्धतीने बनवलेलं जातं. तरी ते ना म्हटलं चला पहिले वाटण काढून ठेवलं होतं साईडला, पण भाकरी करून घेते. आज काही मला चपात्या वगैरे बनवायच्या नव्हत्या, फक्त भाकरी बनवायच्या होत्या आणि कढी बनवायची होती. म्हणजे मी त्याचं नाव दुसरं आहे आमच्याकडे, पण तुम्हाला ते कळणार नाही म्हणून मी तुम्हाला कढीच म्हणते आहे. तर इथे ना म्हटलं चला अगोदर हे आवरून घेते, त्याच्यानंतर भाजी टाकणार. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, तो ना 2 मिनिटात होतोय. तोपर्यंत ना म्हटलं भाकरी करून घेते. भाकरीला जास्त उशीर लागते. आपल्याला 3-4 जरी भाकरी करायची असल्या ना, तरी एक तव्यावर भाजायला खूप जास्त उशीर होऊन जाते आणि डायरेक्ट गॅसवर मी कधीच भाकर भाजत नसते. म्हणतात ना आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतं म्हणून मी तसलं भाजत नाही. एखाद्या वेळेस जर कांदा भाजले ना तरी माझ्या मनात असतं की आपण डायरेक्ट गॅसवर भाजतोय आणि ते चांगलं आहे का, एवढं आपण जर गॅसवरचं भाजून खाल्लं तर मग कसं होणार. पण एखाद्या वेळेस काळ्या भाजीला ना तसे मसाले वाटावंच लागतं आणि ते कांदा भाजावंच लागतं म्हणून एखाद्या वेळेस भाजत असते. नाही तर जास्त करून आहे ना मी कधीच गॅसवर डायरेक्ट भाजत नसते, तव्यावरच भाजण्याचा प्रयत्न करते. कांदा पण भाजता येतो पण खूप घाई होऊन जाते एखाद्या वेळेस. आणि कसं तव्यावरचा जो कांदा भाजतो ना आपण तो एवढा काळा होत नाही आणि डायरेक्ट गॅसवर भाजलं ना तो खूप काळा होतो, म्हणजे काळा रस्सा येतोय. आणि तसली भाजी ना म्हणजे चिकन मटण असलं ना ते तसलंच बनावं लागतं म्हणून त्या थोडंसं मी गॅसवर भाजते, नाही तर बाकीची मी कोणतीच गोष्टी भाजत नसते. तरी ते ना म्हटलं चला आता भाकरीसुद्धा बनवून झालेल्या होत्या, भाजीला फोडणी द्यायची होती. तर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरा मोहरी आणि त्याच्यानंतर आहे ना कढीपत्ता, थोडंसं लसूण हे सगळं आपल्याला फोडणी द्यायची असते. आणि कढीपत्ता माझ्याकडे फ्रेश नव्हता, म्हणजे मी वाळू घालत असते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे बरेच दिवस ते राहतं. तरी ते छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आहे ना मी वाटणसुद्धा तयार केलं होतं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि लसूण असतं तेवढं वाटून तयार केलं होतं, तोही त्याच्यात घालायचं, छान परतून घ्यायचं. थोडंसं कोथिंबीर मी ना पहिले टाकत असते. आता तुम्ही म्हणणार कोथिंबीर वरून टाकायचं, पण कसं असतं प्रत्येकाला वेगळं आवडते. म्हणजे आमच्या घरी ना तळलेलं कोथिंबीर आवडते, नाही तर वरून टाकलेलं ते म्हणते असं का टाकलंय, म्हणून आहे ना मी तळून घेत असते. तर इथे वाटण टाकलं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर जे ताक आणलेलं असतं आपण किंवा दही तो टाकून घ्यायचं. जास्त वेळ काय आपल्याला शिजवायची गरज पडत नाही, थोडंसं शिजवायचं आहे. ताक आणि दही कसं फुटतं ते पण मी तुम्हाला दाखवते. आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, हलवत राहिलो तर आपलं ना ताक किंवा दही फुटत नाही आणि आपलं व्यवस्थित भाजी पण होऊन जाते. तर इथे ना भाजी टाकून झाली होती, सगळे कामं माझे आता बरेपैकी आवरून झाले होते आणि जेवणच करायचं होतं. पण सकाळचं ना थोडंसं माझ्याकडे ना ते बटाट्याचं सारण पण पडलेलं होता आणि ब्रेड पण होते. तर राजवीर बोलत होता की मम्मी मला थोडंसं काहीतरी वेगळं बनवून दे. म्हटलं ठीक आहे, त्याला ना भाकर चालत नाही. अजून त्याच्यासाठी ना मला 2-3 चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या, दूधसुद्धा तापायचं होतं. जेवण बनवून झालं म्हणजे सगळे कामं होत नाही, त्याच्यानंतर पण दुसरी कामं असतात. आणि त्याचे पप्पा पण आले होते, त्याच्यासोबत त्याचं खेळणं चालू होतं. जास्त करून आहे ना तो खाली जात नाही, घरातच खेळत असतो किंवा मलाच म्हणजे काहीतरी गोष्टी सांगत असतो, असं झालं मम्मी तसं झालंय. आणि ही सवय मला त्याची खूप आवडते. पहिले तो खाली खूप जायचा आणि खाली गेल्यावर आहे ना खरंच त्याला तीच सवय लागली होती, रोज खाली जायचं, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं. पण आता तसं तो करत नाही, घरात राहतोय, त्याचं होमवर्क करून घेतोय आणि मग नंतर मला कामातसुद्धा मदत करतोय. मी जर सांगितलं बाळ हे करून घे तर तो करतोय बरं का, जसं जमलं तसं करतोय. येडंवाकडं म्हणजे किचनमधलं नाही येत, पण हॉलमधलं सगळं आवरायला बोलले तर आवरून घेत असतो. ते आमची जेवणंसुद्धा करून झाले होते, राहिलं होतं आता गॅस घासायचं. आणि हे घासणं पण खूप गरजेचं असतं बरं का, नाही घासलं तर एवढे कॉक्रोच होऊन जातात ना सकाळचं ना, त्याच्यावर जेवण बनवणं किंवा चहा बनवणं पण नको वाटायला लागतं. म्हणून मी त्याला स्वच्छ करत असते आणि त्याच्यानंतरच झोपते. नाहीतर मला ते कॉक्रोच दिसले ना तर कशातच मन लागत नाही. म्हणून हे कामं करणं पण खूप गरजेचे असतात. आणि गॅसमध्ये पाणी जाऊ नये म्हणून अशी प्लेटी वगैरे ठेवत असते, जेणेकरून त्याच्यामध्ये बर्नरमध्ये पाणी जात नाही आणि गॅस आपलं ब्लॉक होत नाही. नाहीतर त्याच्यामध्ये पाणी गेलं ना तर ते खूप स्लो चालायला लागतात आणि नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम होतोय. ह्या गोष्टीचं पण मी काळजी घेत असते. तर आजच्यासाठी मी एवढंच घेतलं होतं. काही माझं चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. तर चला इथंच एंड करते. बाय.